नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, लेखा व कोशागार विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, हे जे लेखा व कोशागार विभाग आहे ते पुणे विभाग आहे। पुणे विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि यामध्ये जे पदाचं नाव आहे ते कनिष्ठ लेखापाल आहे। कनिष्ठ लेखापाल या पदाची एकूण 75 पदे ही भरावीची आहेत। तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल याची एकूण 75 पदे लेखा व कोशागार पुणे विभागामध्ये भरायचे आहेत। त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार S10 29,200 ते 92,300 इथपर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अर्ज करण्याची विहित कालावधी आहे तो आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक 31/12/2024। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे ते 30/1/2025 रोजी असणार आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जे असणार आहे ते मित्रांनो 30/1/2025 इथपर्यंत असणार आहे। परीक्षा दिनांक व कालावधी जो आहे तो महाकोश महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर प्रवेशपत्र पण तेथेच उपलब्ध होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय तपशील खालीलप्रमाणे ते दर्शवण्यात आला आहे। यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे हा तपशील आहे। इथे सविस्तर ही माहिती दिली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची महत्त्वाची सूचना इथे सांगितलेली आहे। उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन अभ्यासावी असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा असल्यास तुम्हाला जी प्रोसिजर आहे ती काय आहे। पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे, प्रोफाईल अद्ययावत करायची आहे आणि अर्ज सादरीकरण करायचे आहे। त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरणा हे 3 प्रोसेस तुम्हाला अर्ज भरण्याच्या वेळेस करायचे। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अर्ज सादरीकरणाची इथे माहिती देण्यात आलेली आहे आणि विहित कागदपत्रे कोणते लागणार आहेत जे अपलोड करण्यासाठी त्याची पण इथे माहिती दिली आहे। अर्ज सादर करताना तुम्हाला SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र लागणार आहे। इथे त्यांनी फॉर्मॅट पण दिले आहे, PDF फॉर्मॅट आहे, साईज आहे 100 KB आणि कमाल साईज आहे 2 MB पर्यंत। त्याचबरोबर वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिक किंवा दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, विहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील दाखला। एकूण तुम्हाला मित्रांनो 18 प्रकारचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, त्याचबरोबर लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्याचा पुरावा आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, 1991 चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, हे एकूण 18 प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते विहित कागदपत्रे आहेत जे की तुम्हाला अर्ज करताना सादर करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षा शुल्क भरणा तुम्ही पाहू शकता। परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे, ना परतावा आहे। कनिष्ठ लेखापाल या पदासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गामध्ये 1000 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे। त्याचबरोबर मित्रांनो, माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे आणि उपरोक्त परीक्षा शुल्कांव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयक अतिरिक्त असतील असं त्यांनी सांगितले आहे। आणि उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, परीक्षा शुल्क भरण्याची आपण माहिती झाल्यानंतर आपण आता परीक्षेचे स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा काय आहे तुम्ही पाहू शकता। परीक्षेचा दर्जा व प्रश्नांचा दर्जा इथे विषयाप्रमाणे देण्यात आलेला आहे। यामध्ये मराठी विषयाचा जो दर्जा असणार आहे ते उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा त्या लेवलचा असणार आहे। इंग्रजीचा पण तोच असणार आहे। सामान्य ज्ञानाचा पदवी स्तर असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, बौद्धिक चाचणीमध्ये पदवी स्तरचं मला प्रश्न विचारण्यात येणार आहेत। यामध्ये एकूण मराठीसाठी 25 प्रश्न, इंग्रजीसाठी 25 प्रश्न, त्याचबरोबर सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न, बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न, यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रति प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत। एकूण गुण आपण विषयानुसार बघितले तर 50 असणार आहेत आणि एकूण आपण टोटल गुण बघितले तर 200 असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी मित्रांनो तुम्ही पाहू शकता 2 तास म्हणजेच 120 मिनिटे असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेबाबत इथे सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ही माहिती तुम्ही वाचू शकता। त्याचबरोबर ही जी एक्झाम आहे ती कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे।
सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील व सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, या परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघितला तर यामध्ये मराठीसाठी तुम्ही पाहू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे हे मराठीसाठी अभ्यासक्रम असणार आहे. इंग्रजीसाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज हे इंग्रजीसाठी सिलेबस असणार आहे. सामान्य ज्ञानासाठी तुम्ही पाहू शकता भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी याबाबतचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. त्याचबरोबर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो तुम्हाला विचारण्यात येणार आहे सामान्य ज्ञानमध्ये. आणि भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो इथे विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यावरण हा एक विषय असणार आहे. सामान्य ज्ञान व तंत्रज्ञान हे पण तुम्हाला विचारण्यात येणार आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी हे विचारण्यात येईल. त्याचबरोबर अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र हे तुम्हाला विचारण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि समग्रलक्षी अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, करंट अफेअर्स पण विचारण्यात येणार आहेत. माहितीचा अधिकार 2005 ॲज अपडेटेड नुसार तुम्हाला इथे विचारण्यात येणार आहे. बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला सामान्य बुद्धिमापन व आकलन, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न आणि अंकगणित व सांख्यिकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. म्हणजे मित्रांनो, यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग एकूण हे जे कंबाईन प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता वयोमर्यादा काय आहे. वयोमर्यादा ही दिनांक ऑनलाईन अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास म्हणजे 30/1/2025 रोजी किमान वयोमर्यादा जी असणार आहे ती 19 वर्ष असणार आहे आणि कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील. तुम्ही पाहू शकता 19 ही किमान वयोमर्यादा आहे आणि अमागास प्रवर्गासाठी 38 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक, अनाथ यांच्यासाठी 43 वर्षे, दिव्यांगासाठी 45 वर्षे आणि माजी सैनिकांना तुम्ही पाहू शकता अमागास प्रवर्गातील माजी सैनिकांना 38 वर्षे, सशस्त्र दलात सेवा केलेली सेवा प्लस 3 वर्षे आणि त्याचबरोबर मागास प्रवर्गातील माजी सैनिक 43 वर्षे प्लस सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे आणि शासन निर्णय ते माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे इथे 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 वर्षे, भूकंपग्रस्त साठी 45 वर्षे, प्रकल्पग्रस्तासाठी 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी 55 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता आपण बघितले तर सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे मित्रांनो तुमचे ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तांत्रिक अर्हता आपण बघितली तर मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिटचे वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटचे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडे संगणक अर्हतामध्ये MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे गणण्याची जी दिनांक आहे तुम्ही पाहू शकता प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, प्रवेश पत्राबद्दल इथे माहिती देण्यात आली आहे, ही माहिती तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणी वेळेस तुमच्याकडे विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर कोणती करायची आहेत त्याची इथे आपण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट खालीलप्रमाणे आहेत. कागदपत्रे व प्रमाणपत्रे यामध्ये एकूण जे डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला 21 प्रकारचे डॉक्युमेंट आहेत. यामध्ये पात्रतेनुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेसाठी केलेला ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत, परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरणा केलेल्या तत्सम पावतीची प्रत, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, त्याचबरोबर मित्रांनो शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आणि खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यापैकी आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने
दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाच्या विहित नमुन्यातील दाखला, मराठी भाषेचे ज्ञान असलेला पुरावा, लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेला पुरावा, स्वातंत्र्य सैनिक पाल्य असलेला पुरावा किंवा 1991 जनगणना कर्मचारी असलेला पुरावा, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी असलेला पुरावा, एकूण 21 प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कागदपत्रे पडताळणीमध्ये हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती कनिष्ठ लेखापाल, लेखा व कोशागार पुणे विभाग भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.